आणि त्या गजेंद्राचा मोठा परिवार आहे. माणसाचा स्वभाव आहे, जोपर्यंत परिवार सांभाळत असतो तोपर्यंत तो त्या परिवाराचा गजेंद्रच असतो. त्याला असं वाटते का हे सगळे माझे आहेत आणि मला या सगळ्यांसाठी करायचं आहे. याच्यात तो स्वतःचं जीवन विसरून जातो. माणसाचं जीवन फार विचित्र आहे, त्याला कळतच नाही, माणूस जगतच नाही. जगण्यात हे महिला मंडळी छान जगून घेतात. हा, टाईमाला मेकअपही करतात, कुठं काही खडगे पडले तर तेही व्यवस्थित करून घेतात. माणूस हा असा प्राणी आहे, त्याला दाढी करायला फुरसत नाही. कारण या सगळ्यांची बरोबरी करता करता तो संपून जातो. मुलांचं शिक्षण, मुलीचं शिक्षण, त्यांचं लग्न, त्यांच्यासाठी काही करून ठेवायचं. आईचा आणि वडिलाचा थोडा फरक आहे. आईला असं वाटते लेकरू आज उपाशी राहू नये म्हणून ते त्याला खाऊन घे म्हणत असतो. आणि वडिलाचं असं आहे, वडिलाला वाटतं लेकरू उद्या उपाशी राहू नये म्हणून आज कष्ट केले पाहिजे. दोघातला फरक आहे. माँ होना जितना कठीण है उससे ज्यादा कठीण है बाप होना. कारण दोघांच्या व्यवहारातच कळतं तुम्हाला. आई लेकराला घेईल तर कळेच घेते, बाप लेकराला घेईल तर खांद्यावर घेतो. आई लेकराला कळेस यासाठी घेते का तो माझ्या बरोबरीत आला पाहिजे. पण बापाचं तसं नाही. बापाला वाटतं तो माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे आणि त्याला माझ्या पुढचं दिसलं पाहिजे. भविष्याचा विचार करतो तो बाप असतो आणि वर्तमानाचा विचार करते ती आई असते. आणि या सगळ्यामध्ये मग मात्र स्वतःचं जीवन विसरून जातो माणूस. नाही तर इथं बसलेल्या तमाम सगळ्या वडिलांना विचारा, तुमच्या लग्नाच्या आधीचं जीवन आणि त्यानंतरच्या जीवनाचा तुम्ही हिशोब करा. ज्या दिवशी तुमचं जीवन लग्न झालं त्या दिवशीपासून तुम्ही तुमचं जीवनच जगले नाही. निम्म जीवन तर बायकोच्याच भरोश्यावर जगले. तिनं सांगितलं तुम्हाला तुम्ही कशाच्या कशात दिसता. झाली सुरुवात इथून. म्हणजे तुमचं स्वातंत्र्य गेलं त्या दिवसपासून. उरलेलं स्वातंत्र्य मुलं घेऊन जात असतात. मुलं म्हणतात पप्पा हे पाहिजे, पप्पा ते पाहिजे. लहान असतात तोपर्यंत नाही, मोठे झाले थोडे का तसंही लग्नानंतर आणा पाठीमागं लागत असतो. आणा, भाजी, मीठ, तर शेवटी लाकडं, मडकं घेऊन जाणं. तो आणा काही संपत नाही, कायम आणा पाठीमागं असतो. आणि मग माणूस जीवन संपून जातो. ही प्रत्येक गजेंद्राची गोष्ट आहे. याचं रूप कसं आहे, गजेंद्र हा जीव आहे, संसार हे सरोवर आहे आणि नक्र हा काळ आहे. ज्या दिवशी काळ तुमच्यावर उडी घेईल त्या दिवशी तो तुमच्यातलं सामर्थ्य पाहणार नाही. कारण काळाने आतापर्यंत मोठे मोठे, काल आम्ही जेवायला बसलो इकडे कोणीतरी एक श्लोक म्हणत होतं, अभिमान मत कर आदमी मैं ही भला मेरा भला, अरे सोच अपने मगज में किसका अहम जग में चला, रावण सरी के शूर की मुंडी जमी में घुस गई, भर जिंदगी का नाश होकर आखिर बात फस गई. हे सगळे मोठे मोठे त्या काळाने संपवलेले आहेत. आपलं काय घेऊन बसले. आणि तो काळ जेव्हा उडी मारतो त्यावेळेला कोणी सोडवत नाही.